पुण्यात GBS रुग्णांची संख्या ही 73 वर पोहोचली आहे। 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। 47 पुरुष तर 26 महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 44 रुग्ण आढळले। 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण, 60 ते 69 वयोगटातील हे 15 रुग्ण आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, GBS हा रोग नेमका काय आहे त्याविषयी थोडा आणि पुण्यातली आत्ताची परिस्थिती। आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळात GBS रुग्णांची संख्या जी आहे ती जास्त होताना बघायला मिळते, वाढते। जास्त विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात याचे रुग्ण जे आहेत ते जास्त प्रमाणात आपल्याला आढळताना पाहायला मिळते, ज्यामध्ये विशेषतः हातापायाला मुंग्या येणं, जुलाब, उलट्या यासारखा त्रास होणं ही याची प्राथमिक लक्षणं असल्याचे सांगितली जातात। यामध्ये आता महानगरपालिकेकडून देखील आणि जिल्हा प्रशासनाकडून देखील ज्या उपाययोजना आहेत त्या तातडीने केल्या जात आहेत, आढावा घेतला जातोय आणि कुठल्याही पद्धतीनं याचा जास्तीत जास्त फैलाव होणार नाही यासाठी प्रशासन कसं अलर्ट मोडवर आलंय हेही आपण पाहतोय। कारण काल आयुक्तांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर त्याची पाहणी केली होती, आढावा घेतलेला होता। आत्ताची जर आपण परिस्थिती बघितली तर हे रुग्ण 1, 2, 10 वरून आता 73 वर पोहोचलेले आहेत। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आपण विचार केला तर सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्यामुळे पुणेकरांनी विशेषतः जास्त काळजी घेणं महत्त्वाचं सांगितलं जात आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।